आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। आजचा विषय फारच महत्त्वाचा आहे, खरोखरच अतिशय महत्त्वाची आहे। देशाचं राजकीय चित्र बदलून टाकणारी अशी ही घटना आहे। म्हणजे 2015 मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक झाली होती। जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची महाआघाडी बिहारमध्ये सत्तेवर आली होती। नरेंद्र मोदींना धक्का देणारी, भाजपला धक्का देणारी अशी ती निवडणूक होती। त्याच्यानंतर एवढी महत्त्वाची राजकीय घटना हीच असू शकते, ती पुन्हा घडते आहे बिहारमध्ये। बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा नितीश कुमारांनी राजीनामा दिला। बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या संदर्भामध्ये बरीच चौकशी सुरू होती। सीबीआयने FIR दाखल केला आणि त्याच्यानंतर तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा असा दबाव वाढत होता। प्रत्यक्षात मात्र तेजस्वींनी राजीनामा द्यायला नकार दिला आणि त्याच्यानंतर नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते गेले भाजपसोबत। खरं म्हणजे नितीश कुमार हे एनडीएचे घटक होतेच 4 वर्षांपूर्वी, पण पुन्हा ते गेले एनडीए मध्ये, पुन्हा ते गेले भाजपसोबत। त्यामुळे बिहारमध्ये JDU आणि भाजप यांचं सरकार स्थापन झालेलं आहे। नितीश कुमार हे मुख्यमंत्री आणि सुशील मोदी हे उपमुख्यमंत्री। या एका घटनेनं बिहारचं राजकारण तर बदलून गेलेलंच आहे, पण केवळ बिहारचं नाही, त्यामुळे देशाचं राजकारण बदललेलं आहे। हा मुद्दा म्हणूनच तेवढाच महत्त्वाचा आहे। याचं कारण असं आहे की नितीश कुमार हा एका अर्थाने विरोधकांचा आयकॉन होता। म्हणजे सगळ्या विरोधी पक्षांना असं वाटत होतं की नितीश कुमार हा आमचा चेहरा आहे। नितीश कुमारही असं म्हणाले होते की सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र यावं लागेल आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध झुंजावं लागेल। ते नितीश कुमार भाजपमध्ये गेल्यामुळे देशाचं राजकारण बदलणार आहे। त्यामुळे आजच्या चर्चेचा पहिला मुद्दा जो आहे तो आहे देशाचं राजकारण बदलणार आहे। अगदी देशाचंच काय, राज्यामध्ये सुद्धा कपिल पाटील यांच्यासारखा एक आमदार त्यांच्यासोबत गेला होता, नितीश कुमारांसोबत गेला आणि नितीश कुमारांसोबत जाऊन महाराष्ट्रामध्ये काही नवा पर्याय उभा करायचा अशा प्रकारची कल्पना ते सातत्याने बोलत होते। अशा अनेक प्रयोगांचं आता काय होणार आहे हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे। आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे की हे कारस्थान भारतीय जनता पक्षाचं आहे का, नरेंद्र मोदींचं आहे का? म्हणजे आपल्याकडे जे राज्य नाही ते राज्य आपल्याकडे आलं पाहिजे यासाठी वाटेल ते करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असतातच, पण बिहारची निवडणूक हा एकूणच नरेंद्र मोदींना धक्का देणारी निवडणूक होती। त्यामुळे बिहारमध्ये जरी भाजपला अपयश आलं असलं तरी ज्यांना यश मिळालं त्यांनाच या प्रकारे पंक्चर करण्याचा हा भाजपचा जाणीवपूर्वक डाव आहे का? लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यांच्या संदर्भामध्ये जी कारवाई होते आहे किंवा ज्या प्रकारची चौकशी सुरू आहे ते हेतुतः होत आहे का? भाजपच्या कारस्थानाचा हा भाग आहे का? आणि जर हे कारस्थान भाजपचं असेल तर नितीश कुमार या कारस्थानाला बळी पडले का, की त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता? नितीश कुमारांनी जे केलं ते राजकीय अपरिहार्यता म्हणून केलं का, पॉलिटिकल कंपल्शन म्हणून केलं का? नक्की काय घडलं? आणि म्हणून ही चर्चा आज करायची आहे आणि चर्चेचा विषय आहे भाजपचं बिहारी कारस्थान। आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे। डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते माझ्यासोबत असणार आहेत परळमधून। त्याचप्रमाणे तिथंच साम्यवादी कार्यकर्ते असणारे शंभूक संकल्पना उदय हे माझ्यासोबत असणार आहेत परळमधूनच। भाजपचे प्रवक्ते असणारे गणेश हाके माझ्यासोबत आहेत मुंबईतून। प्राध्यापक केदार देशमुख माझ्यासोबत असणार आहेत पुण्यातून आणि पुण्यामध्येच डॉक्टर कुमार सप्तर्षी हे लवकरच येतील अशी अपेक्षा आहे। या सगळ्याच नामवंतांच्या सोबत मला ही चर्चा सुरू करायची आहे आणि चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचंय गणेश हाकेंकडे। गणेश हाके, आज तुम्हाला किती आनंद झाला असेल ते मी समजू शकतो, पण मला एक सांगा की हे सगळं सुरू असताना हे भाजपचं कारस्थान आहे, भाजपचा कुटील डाव आहे अशा प्रकारे जेव्हा लोक बोलत असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रतिमेची चिंता वाटत नाही का? संजयजी, हे कोण बोलतंय? हे विरोधक बोलतायत।
दोन गोष्टी अशा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आपण ज्या पद्धतीनं चर्चा करतो आहोत की हे भाजपचं कारस्थान आहे का, हे भाजपानं केलं का, की भाजप त्याच्या पाठीशी आहे, ह्या सगळ्या आपल्या ज्या काही शंका किंवा आपले काही अंदाज आहेत, मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचे आहेत. आपण एकूण जर गेल्या 4-5 महिन्यातली सगळी जर याच्या मागची पार्श्वभूमी जर बघितली, जे काही बिहारमध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या सगळ्या जर आपण त्याचा जर मागोवा जर घेतला तर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टी अजिबात कुठेही त्याचं म्हणजे नावनिशान सुद्धा त्याचं नव्हतं आणि कुठेही त्याचा संबंध नव्हता. दुरान्वयाने सुद्धा भारतीय जनता पार्टीचा बिहारमधल्या घडत असलेल्या घटनांमध्ये तिथल्या त्या अंतर्गत राजकारणामध्ये भाजपचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी याच्या मागे एक म्हणजे कट कारस्थान आहे असं म्हणणं म्हणजे मला असं वाटतं की अत्यंत चुकीच्या पद्धतीचा आरोप करण्यासारखा आहे. दोन गोष्टी आपण बघायला पाहिजेत की आपण सगळेजणच मीडियाला हे सगळ्यांना माहिती आहे की दोन गोष्टी आपण एकूण नितीश कुमारांचा सुद्धा जर आपण इतिहास जर पाहिला, त्यांचं जर प्रोफाईल जर पाहिलं आपण, तर एक चळवळीतला म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या चळवळीतला क्रांती आंदोलनामधला तो एक कार्यकर्ता, म्हणजे 74 ते 77च्या काळामध्ये ते पूर्ण वेळ त्या आंदोलनामध्ये जयप्रकाश नारायणांच्या बरोबर होते. कर्पूरी ठाकूर असतील, गणेश हाके नितीश कुमारांबद्दल बिहारच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही काय काय टीका केली होती तुम्हाला आठवत असेल? बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी याच नितीश कुमारांबद्दल तुम्ही काय टीका केलेली आहे ते तुम्हाला माहिती आहे? एकूण नाही बघा, राजकारणात निवडणुकीच्या वेळे नाही संजयजी दोन गोष्टी आपण लक्षात घ्या की आम्ही त्या वेळेला ज्या टीका केल्या ते त्यावेळेला बिहारमध्ये असलेली सत्ता आणि बिहारमधल्या ज्या कारभाराच्या संदर्भात आम्ही टीका केलेली होती. व्यक्तिगत स्वरूपामध्ये नितीश कुमारांच्या वरती कधीही भारतीय जनता पार्टीने टीका केलेली नाहीये. राज्य करत असताना त्यांच्याकडून काही झाले जो तिथं विकास झाला नाही, विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीने टीका केली. गणेश हाके असा आरोप आहे की तुम्ही सीबीआय गणेश हाके असा आरोप आहे की तुम्ही सीबीआय आणि बाकी सगळ्या यंत्रणांचा वापर करता, अशा प्रकारे करता गैरवापर की ज्यामुळे तुमच्या विरोधामध्ये जे कोणी असतील ते सगळे तुम्हाला शरण आले पाहिजेत किंवा संपले पाहिजेत. म्हणजे तुमच्याकडे आला तर वाल्याचा वाल्मिकी आणि बाहेर जर असेल तर वाल्मिकी असेल तरी तो वाल्या. हे जे सुरू आहे यंत्रणांचा गैरवापर, ही जी टीका होते आहे गणेश हाके, त्याबद्दल काय बोलणार? समजा क्षणभर आपण असं गृहीत धरूयात संजयजी आपण म्हणतात तसं. माझं म्हणणं आहे ज्यानं मला सांगा काही केलेलंच नाही, ज्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही, घोटाळा केलेले नाही आहेत, त्यांना या गोष्टीची भीती वाटण्याचं काय कारण आहे? ज्या लोकांनी अशा स्वरूपाचे घोटाळे केले, भ्रष्टाचार केलेला आहे, अशा संदर्भामध्ये जर समजा गणेश हाके ज्यांनी व्यापमचा घोटाळा केला, गणेश हाके ज्यांनी व्यापमचा घोटाळा केला मध्य प्रदेशमध्ये वापर करत नाही, मला एक सांगा ना, व्यापमचा घोटाळा त्याच्या संदर्भात चौकशी सुरू आहे ना. काय संजयजी बघा, संजयजी प्रत्येक गोष्टीची चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये जे काही बघा निष्पन्न होईल त्याच्याबद्दलची शिक्षा निश्चित जो जबाबदार आहे किंवा जो गुन्हेगार आहे त्याला निश्चित. गणेश हाके तुमचे मुद्दे पोहोचले. मुद्दाम सुरुवातीला मी काही शंका तुम्हाला विचारल्या, सोशल मीडियावर ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे मुद्दा मी तुम्हाला विचारलं. मी पुन्हा तुमच्याकडे येतो गणेश हाके मी तुमच्याकडे येतो. गणेश हाके पकडायला आलं तर सांगायचं सरकार पकडते. गणेश हाके मी तुमच्याकडे येतो. राजू वाघमारे गणेश हाके कमालीचे आनंदी आहेत आणि तुम्हाला मात्र रोज नव्या अपेक्षा भंगाला तोंड द्यावं लागतं आहे. राहुल गांधी असं म्हणतात की आमचा अपेक्षाभंग झाला. आता अपेक्षाभंगाशिवाय तुमच्या हातामध्ये काहीच नाही. मुळामध्ये आता अपेक्षा तरी तुम्ही का ठेवता, हाच खरं म्हणजे प्रश्न आहे. राजू वाघमारे कसं बघताय? संजयजी, या संपूर्ण भारताच्या राजकारणामध्ये निदान समाजवादी विचारधारेचे लोक एक वैचारिक अधिष्ठान घेऊन चालणारे होते. नितीश कुमारांबरोबर जरी ते बीजेपी बरोबर 17 वर्ष त्यांनी संसार मांडला होता किंवा त्यांच्या बरोबर होते, तरी नितीश कुमारांची प्रतिमा एक वेगळी होती. एक वैचारिक लेवलवर एक विचारवंत आणि एक ज्याच्या डीएनए जो या भारताचा डीएनए आहे, बीजेपी पेक्षा वेगळा, सेक्युलर, त्या डीएनए मधले ते आहेत अशा पद्धतीचा. राजू वाघमारे मला कळत नाही, 17 वर्ष होते भाजप सोबत तेव्हा काही अडचण नाही, मग आता गेले पुन्हा तर एवढी अडचण काय झाली? लगेच त्यांची प्रतिमा मलिन का झाली? ते तुमचे नव्हतेच, काही काळ तुम्हाला मिळाले, एवढंच. नाही, त्याचं उत्तर असं देता येईल की बिहारचं राजकारण जर आपण बघितलं, बिहारची निवडणूक जर बघितली
तर ज्या बिहारच्या जनतेने ज्या विचारांसाठी नितीश कुमारांना मतदान केलं, ज्या विचारांसाठी महागठबंधनला मतदान केलं, की जातीयवादी शक्ती हिंदुत्वाचं राजकारण, कडव्या हिंदुत्वाचं करून जे सत्तेवर येऊ पाहतायत, जे हुकुमशाही पद्धत या देशामध्ये लागू पाहतायत आणि जाती जातीमध्ये दुष्टता निर्माण करून समाजामध्ये वितुष्टता निर्माण करणारे जे बीजेपी सारखे पक्ष आहेत, त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे महागठबंधन झालं असं स्वतः नितीश कुमार बोलत होते. मग ज्या सिद्धांतांवर, ज्या विचारांवर बिहारच्या जनतेने नितीश कुमारांना निवडून दिलं, भले त्यांच्या सीट्स लालूपेक्षा कमी असतील, पण त्यांना ज्या विचारांवर निवडून दिलं त्या विचारांचा गळा घोटून त्या बिहारच्या जनतेच्या छातीमध्ये खंजीर खुपसून आज ज्यावेळी नितीश कुमार बीजेपी बरोबर गेले, त्याच्यामुळे ह्या इतक्या प्रकारचा उहापोह आणि इतका गोंधळ. राजू वाघमारे तुम्ही विचारांचा उल्लेख केला. माझ्यासोबत प्राध्यापक केदार देशमुख आहे. प्राध्यापक केदार, मी येतो गणेश हाके, मी येतो. प्राध्यापक केदार देशमुखांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची पीएचडी सध्या सुरू आहे आणि त्यांचा विषय प्रामुख्याने विचारांचा अवकाश आणि त्या अवकाशातलं, त्या परिप्रेक्ष्यातलं राजकारण हाच त्यांचा प्रामुख्याने विषय आहे संशोधनाचा. केदार देशमुख कसं बघताय एकूण या सगळ्या घटनांकडे, काय म्हणणं आहे? याच्यामध्ये बोलताना असे दोन मुद्दे दिसून येतात प्रामुख्याने. एक, वैचारिक लढाई आहे का खरी? आज देशामध्ये वैचारिक लढाई कितपत शिल्लक राहिली आहे? आणि दुसरा मुद्दा आहे की जेव्हा आपण सत्तेचं राजकारण करत असतो तिथे विशिष्ट अशी गणितं असतात आणि ती गणितं सांभाळून प्रत्येकांना राजकारण करायचं असतं. आणि हे हितसंबंधी राजकारण आज आपल्या राष्ट्रीय पातळीवरती असेल किंवा अनेक राज्यांमध्ये ते दिसून येतं, त्याचाच एक पुढचं पाऊल म्हणायला पाहिजे आपण. आणि ते पाऊल नितीश कुमारांनी टाकलेलं दिसून येतं की हितसंबंधी राजकारण कसं साधायचं आणि ते कितपत पुढे जायचं. याचं उदाहरण म्हणून आपल्याला नितीश कुमार यांनी आज काल जो निर्णय घेतला आहे त्याच्यातून दिसून येतो. आणि आपण जेव्हा वैचारिक लढाई असं म्हणतो, ती कितपत वैचारिक लढाई आहे खरी? कारण समाजवादी विचारांवरती मागच्या अनेक वर्षापासून टीका होत आहेत की समाजवाद्यांना कितपत धर्मनिरपेक्षवादी राजकारणाला जुळून घेता आलं आणि त्यांनी किती उजव्या राजकीय विचारांना किती प्रमाणात अवकाश उपलब्ध करून दिला, ही आता महाराष्ट्राच्या चर्चा विश्वामध्ये एक ज्वलंत मुद्दा बनलेला आहे. आणि तीच चर्चा आपल्याला राष्ट्रीय पातळीवर दिसून येते. याच्यातले 2-3 मुद्दे मी मांडतो की 2015ची जी परिस्थिती होती, म्हणजे बिहार विधानसभा निवडणुका 2015ला झाल्या, तेव्हाची जी परिस्थिती होती आणि 2017ची राजकीय परिस्थिती पाहता नितीश कुमार यांनी त्याच्यातून निर्णय घेतला. एक म्हणजे 2015 साली आपण मागे जाऊन बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 2015 साली ज्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जागाचं जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं ते नितीश कुमारांना कमीच होत्या जागा, जवळपास 71 काहीतरी जागा होत्या. आणि लालू प्रसादांच्या पक्षाला आरजेडीला 80 जागा होत्या. म्हणजे ते बघितलं तर एक नितीश कुमारांचं थोडंसं राजकारण मागे गेलं होतं. का गेलं होतं? कारण की त्यांना तसं समन्वय साधायचा होता राज्यामध्ये आणि त्यामुळे मग नितीश आणि जेडीयू यांची अलायन्स झाली, काँग्रेस पण त्याच्यामध्ये आलं आणि महागठबंधन उभं राहिलं. पण ही जी नितीश कुमारांची राजकीय महत्वाकांक्षा आहे, म्हणजे आपण त्यांना म्हणू राजकारणाचं एक व्यापक पीठ होतं किंवा एक मोठा व्यापक राजकीय दृष्टी होते त्यांच्याकडे, ती म्हणजे भ्रष्टाचार असेल, विकासाचा मुद्दा असेल, म्हणजे दारूबंदीतून असेल, जे व्यापक राजकारण उभं केलं होतं नितीश कुमारांनी, त्याला कुठेतरी सेटबॅक बसतोय का? कारण की आता जे ईडीचं धोरण आहे किंवा केंद्राचे ते धोरण आहे की लालू प्रसादांच्या मागे जे लागलेलं ग्रहण आहे आणि ते त्यांच्या मुलापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि या ग्रहणामुळे कुठेतरी नितीश कुमारांच्या राजकारणाला कुठे सेटबॅक बसतोय. केदार तुमचा मुद्दा म्हणजे लालूंना खिंडीत गाठायचं आणि नितीश कुमारांना कोंडीत पकडायचं, ही जर भाजपची व्यूहरचना असेल त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे. पण राजू वाघमारे काय म्हणणं आहे? काय मला आता अभ्यासक केदार देशमुख जे बोलत होते ते ऐकून अगदी मला हसावं की रडावं कळेना संजयजी. ते म्हणत होते की भ्रष्टाचाराचं राजकारण जे आता चाललंय त्याच्यामुळे नितीश कुमार गेले. अहो, नितीश कुमार
मुख्यमंत्री बनायच्या आधीपासून लालूंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. निवडणूक बिहारमध्ये लढताना याची सगळी कल्पना नितीश कुमारांना होती. मग आता नितीश कुमारांना जाग कशी काय आली 20 महिन्यानंतर की भ्रष्टाचारामुळे मी सत्ता सोडतोय आणि मी दुसरीकडे जातोय. प्रश्न असा आहे देशमुख साहेब, पूर्णपणे हा जो लढा आहे हा सत्तेसाठी वाटेल ते करण्याचा प्रकार जो नितीश कुमारांकडून कोणालाही अपेक्षित नव्हता या देशातील जनतेला, तो प्रकार नितीश कुमारांकडून घडला. म्हणजेच नितीश कुमारांनी स्वतःचं वैचारिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलं आणि एक प्रेडिक्टेबल. राजू वाघमारे तुमचा मुद्दा बोलता. गणेश आके तुमच्याकडे येणं, भाजप सोबत येणं म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे असं म्हणतात राजू वाघमारे. गणेश आके काय म्हणणं? शंभूक, मी येतो तुमच्याकडे. नाही, दोन गोष्टी आहे की मी वाघमारे डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर खरं म्हणजे वैचारिकता आणि तुमचा पक्ष किंवा तुम्ही याचा कुठंतरी मला वाटतं की दुरान्माने सुद्धा संबंध नाही आहे. पण आपण ठीक आहे की आपण आता बोलत आहात त्या संदर्भामध्ये. माझं असं म्हणणं आहे की दोन गोष्टी आपण याच्याबद्दल विचार करायला पाहिजेत की जे अख्खं कुटुंब भ्रष्टाचारामध्ये डुबलेलं आहे आणि अशा कुटुंबाच्या बरोबर मिळून आपण सत्तेत राहायचं आणि रोज उठून जनतेला आपण त्याला. पण नितीश कुमारांना काही हे अगोदर माहिती नव्हतं का? नितीश कुमारांना हे अगोदर माहिती नव्हतं का? अलायन्स करताना, आघाडी करताना बघा अनेक गोष्टी नाही ज्या गोष्टी माहीत होत्या त्याच्या पलीकडं नाही अलीकडे दोन गोष्टी, ज्या गोष्टी माहीत नव्हत्या, ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्याही गोष्टी इतक्या आता स्पष्ट व्हायला लागल्यात. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा भ्रष्टाचार आता बाहेर निघायला लागलेला आहे. आणि युपीच्या सरकारमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाकून ठेवण्यात आलेल्या होत्या. लालू प्रसाद यांना संरक्षण देण्यात आलं होतं. त्यांनी अनेक भ्रष्टाचार केले तरी त्याला कुठेही म्हणजे यांनी कुठल्याही पद्धतीने त्याच्यावरती ज्याला म्हणतो आपण की कारवाई करण्याचा प्रकार नव्हता. माझं म्हणणं असं आहे की आता हो नाही ऐकून घ्या. बघा वाघमारेजी, तुम्ही मला असं वाटतंय की तुम्ही बोलत असताना मी शांत होतो. तुम्ही सुद्धा मला असं वाटतं की मध्ये मध्ये बोलून तुमची संस्कृती दाखवू नये. तुम्ही ऐकून घ्यावं, ऐकून घ्यायला शिका जरा. आता तरी लोकांनी तुम्हाला म्हणजे बोलणं बंद केलंय. तुमचं तरी निदान तुम्ही तरी बंद करा. आता लोकांनी तुमचा आवाज बंद केला. मला शंभूकडे जाऊ द्या. शंभूक हा एक तरुण साम्यवादी कार्यकर्ता आहे. शंभूक, या सगळ्या घडामोडींकडे कसं बघतोस, काय म्हणणं? सगळ्यात पहिले तर नितीश कुमार यांनी जनतेसोबत धोकाधडी नक्कीच केलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे सर्व डावे पक्ष सातत्याने सांगतायत की फॅसिझमचा धोका या देशात वाढतोय, तो यावरूनच लक्षात येतं की नितीश कुमारांसारखा एक तुल्यबळ आणि प्रबळ नेता जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपली पंतप्रधान होण्याची स्वप्न आता पूर्णपणे मावळलेली आहे आणि आता एक फॅसिस्ट नेता आलेला आहे, तर हे त्या फॅसिस्ट नेत्याला नितीश कुमारांचं शरण जाणं आहे. तर आम्हाला असं वाटतं की नितीश कुमारांसारख्या नेत्यांनी या फॅसिझमच्या विरोधात कणखर आवाज घेऊन उभं राहून एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून, एक चळवळीच्या पार्श्वभूमीतून आलेला कार्यकर्ता म्हणून यांच्या बाजूने लढायला पाहिजे होतं. हे न होता जे सत्तेसोबतच राहण्यासाठी आणि जे सत्तालोलूप बनून जे राजकारण नितीश कुमार यांनी चालवलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच इतर राज्यांमधील इतर नेत्यांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने चलबिचल तयार होईल आणि हे सर्व बीजेपीला शरण जातील. या देशातली लढ्याची संस्कृती संपून जाईल आणि जो पुन्हा ज्या सेक्युलरिझमच्या मुद्द्यावरती बिहारचं मतदान झालं आणि बिहारच्या जनतेने त्या सेक्युलरिझमच्या मुद्द्यावरती महागठबंधनला निवडून दिलं, याच्यासोबत धोकाधडी झालेली आहे. आणि या देशातलं सेक्युलरिझम निश्चितपणे यांच्या राजीनाम्यामुळे धोक्यात आलेला आहे आणि हा बिहारच्या जनतेसोबत केलेली धोकाधडी आहे. शंभूक, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. गणेश आके, मला सांगा की समजा ज्याप्रमाणे हा धोका आहे जनतेसोबतचा असं शंभूक म्हणताय, नितीश कुमारांनी हे केलं बरोबर आहे, पण नितीश कुमारांनी ज्याप्रमाणे धोका दिलेला आहे जनतेला त्याप्रमाणे भाजपनं पण दिलेला आहे. म्हणजे तुम्ही लोकांचा कौल एका अर्थानं नाकारता आहात. लोकांनी काय कौल दिला होता, तुम्ही तो कौल नाकारता आहात आणि पुन्हा सत्तेमध्ये येत आहात. याचा अर्थ तुम्ही लोकशाहीची पायमल्ली करता आहात. धोकाच दिला असेल तर धोका देण्याचं काम केवळ जेडीयूने केलंय असं मानण्याचं कारण नाही. नितीश कुमार एकटेच नाहीत, भाजप सुद्धा आहे असं गणेश आके वाटतं का?
नाही, दोन गोष्टी आपण याच्यातल्या लक्षातल्या घ्या की नितीश कुमार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले नव्हते राजदाबरोबर किंवा काँग्रेसबरोबर येऊन. ते 5 वेळा मुख्यमंत्री होते. ते असू द्या ना, माझं म्हणणं लोकांचा कौल, गणेश हाके, लोकांचा कौल. उद्या समजा बिहारच्या काँग्रेस, जनतेचा राष्ट्रवादी, नितीश कुमारांच्या शिवसेना, वरती विश्वास आहे. गणेश हाके, महाराष्ट्रामध्ये एखाद्या नेत्याला बिहारनं स्वीकारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये उद्या गणेश हाके, महाराष्ट्रामध्ये उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आले आणि तुम्हाला बाहेर केलं, चालेल का? लोकांचा कौल काय आहे तो मान्य करायला पाहिजे ना. निश्चितपणे. आणि म्हणूनच तुम्हाला सांग, लोकांच्या भावनेची कदर करण्यासाठी, त्यांचा आदर करण्यासाठीच एका भ्रष्टाचारी कुटुंबाबरोबर आपण सत्तेत राहण्यापेक्षा आपण बाहेर पडावं. आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा निवडणुका येऊ नयेत, पुन्हा बिहारच्या जनतेवरती पुन्हा मध्यावधी निवडणुका लादल्या जाऊ नयेत म्हणून भारतीय जनता पार्टीने हा निर्णय घेतला. आणि नितीश कुमारांच्या सरकारला, नितीश कुमारांना पाठिंबा देण्याचा, बिनशर्त अशा स्वरूपाचा पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला. एका चांगल्या हितासाठी, बिहारच्या जनतेच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय आहे. गणेश हाकेजी, तुम्ही 20 महिन्यापूर्वीची गोष्ट विसरलात. बघा, दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही नाही, तेच मी तुम्हाला सांगितलं. नितीश कुमारांच्या बद्दल व्यक्तिगत कधीही भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कुठले आरोप केलेले नाहीत. त्यांच्यावरती कुठल्याही स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वी भारतीय जनता पार्टीने केलेले नाहीत. त्यांची सत्ता होती, ते मुख्यमंत्री होते, म्हणून त्या काळामध्ये बिहारमधल्या विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या काळामध्ये टीका केलेली आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आणि म्हणून नितीश कुमार हे आमच्या बरोबर आमच्या सरकारमध्ये होतेच, त्यांना माहित आहे. जरी आणि तुम्हाला सांगतो की जयप्रकाश नारायणचे आता कुमार सप्तर्षी आलेले आहेत. कुमार सप्तर्षींना हा सगळा इतिहास नितीश कुमारांच्या बद्दलचा पूर्णपणे माहिती आहे. तेव्हा मला असं वाटतं की त्या वेळेपासून किंवा जयप्रकाश नारायणच्या पासून सुद्धा सगळे बरोबर होते. ते सगळी भारतीय जनता पार्टी, जनता दल वगैरे सगळे एकत्र बरोबर होते. सगळे जयप्रकाश नारायणच्या विचारांना मानणारे लोक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की नितीश कुमारांनी निर्णय जो घेतलेला आहे तो अत्यंत योग्य अशा स्वरूपाचा निर्णय आहे आणि बिहारच्या जनतेच्या हिताचा निर्णय आहे. शंभूकला बोलू द्या. शंभूक काय म्हणणं आहे? बिहारच्या एक घटना मला आठवते 20 महिन्यापूर्वीची, ती मला इथे नमूद करायची वाटते. बिहारच्या सिवान जिल्ह्यामध्ये, हॅलो, माझा आवाज हो, बोला शंभूक बोला. हा, बिहारच्या सिवान जिल्ह्यामध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी सिवान शहराच्या चौकामध्ये नितीश लालू की भ्रष्ट सरकार म्हणून फलक घेऊन हातात मोर्चे काढले आणि अशा पद्धतीने त्यांनी कॅम्पेन केलं होतं की आम्हाला हे नकोय म्हणून, आणि हे सेक्युलरिझमचा ढोंग आहे आणि बीजेपीच खऱ्या अर्थाने कसा सेक्युलर आहे अशा पद्धतीने मोर्चे त्या सिवान जिल्ह्यामध्ये त्यांनी काढले. ज्या ठिकाणी साबुद्दीनच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले, साबुद्दीननी तिथल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची सुद्धा हत्या केलेल्या आहेत. आणि म्हणूनच त्या सर्व पार्श्वभूमीवर कुठल्याही डाव्या पक्षांनी महागठबंधनमध्ये जाण्याचा हा निर्णय घेतला नव्हता. आणि ह्याच भाजप सरकारनी, याच भाजपच्या लोकांनी जेव्हा नितीश कुमारांविरोधात आणि लालू प्रसादांविरोधात हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून जिथे मोर्चे काढले, ज्या पद्धतीने त्यांनी इलेक्शन कॅम्पेन्स केले, ज्याच्या आधारावर आता ज्या काही यांच्या सीट्स निवडून आल्या ते निवडून आलेले आहेत. आणि आता हेच म्हणतायत की भ्रष्टाचाराच्या विरोधात नितीश कुमार आहेत म्हणून ते आम्हाला. अहो शंभूक, लक्षात घ्या, भ्रष्टाचाराची भाजपची व्याख्या ही वेगळी आहे. म्हणजे अगोदर आरोप करायचे भ्रष्टाचाराचे आणि आमच्या जवळ आला तर पद्म पुरस्कार पण देऊ, पद्म पुरस्कार देऊ, काही अडचण नाही. गणेश हाके मान्य आहे का तुम्हाला? अजिबात नाही, ते सांगतो तुम्हाला मी. हा, तुम्ही जर असं असेल तर मला राजू वाघमारेंना विचारायचंय की तुम्ही मग जर नितीश कुमार जर इतके वाईट होते तर मग तुम्ही त्यांच्याबरोबर गठबंधन कसं काय केलं होतं 2015च्या निवडणुकीमध्ये? त्यांना आमच्या बरोबर आले की ते तुम्हाला अच्छा, ते लक्षात घ्या. त्यांचा नितीश कुमारांबद्दल आक्षेपच नाहीये, त्यांचा तुमच्याकडे आले याला आक्षेप आहे. राजू वाघमारे बोला. नाही, कसं आहे, आपले गणेश हाके आपले मित्र आहेत, पण ते काय आज कुठे भरकटले काय कळत नाहीये. आमचा आक्षेप, आम्ही नितीश कुमार भ्रष्ट आहेत, वाईट आहेत असं कधी बोलतच नाहीये. आम्ही सांगतोय की ते कोणाकडे गेले, आज कोणाच्या बिछाण्यावर नितीश कुमार गेलेत, की ज्यांचे हात रक्तानी बरबटलेले आहेत, ज्यांनी पूर्णपणे या जातीयतेच्या नावाचं विष या भारत देशामध्ये पसरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या बरोबर नितीश कुमारांसारखी व्यक्ती गेली, सगळं सोडून गेली. जे त्याला शहाणपण अगोदर आलं होतं नितीश कुमारांना,
ते सोडून तुमच्याकडे गेले म्हणून आमचा आक्षेप होता. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा, संजयजी तुम्ही मगाशी विचारलं की नितेश कुमारांबद्दल आक्षेप घेणं ठीक आहे, पण बीजेपी बरोबर पण आक्षेप घेतला पाहिजे, कारण बीजेपी कडे ते गेले आणि त्याचा कोणाला आक्षेप का नाही आहे संजयजी? याचं उत्तर असं आहे की ज्या पक्षाची राजनीती पूर्णपणे कूटनीतीने भरलेली आहे, ज्यांनी नेहमी खलनायकी प्रयोग केलेले आहेत, म्हणजे गोव्यामध्ये सरकार जनतेचा कौल असताना सरकार हिसकावून घेणे, मणिपूरमध्ये कौल असताना सरकार हिसकावून घेणे, आता बिहारमध्ये सुद्धा राजदची संख्या जास्त आहे, त्यांना राज्यपालांनी बोलवायला पाहिजे सरकार बनवायला, तिकडे पण हिसकावून घेणे. म्हणजे ज्या पक्षाची नीतिमत्ताच नाहीये, ज्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. राजू वाघमारे तुमचा मुद्दा पोहोचलाय. गणेश हाके 30 सेकंदामध्ये उत्तर द्या. गणेश हाके. राजू वाघमारे मुद्दा पोहोचला. गणेश हाके. म्हणजे बहुमत असताना सुद्धा 18 राज्यांमधलं सरकार यांनी बरखास्त केलं होतं. त्या लोकांनी हे काय सोहळेपणानं बोलावं काँग्रेसवाल्यांनी मला सांगा. आणि राजू वाघमारेपेक्षा मला वाटतं नितीश कुमारांना जास्त कळतं की कुठं जावं, कुठल्या कुणाबरोबर राहावं, हे त्यांनी मला वाटतं की राजू वाघमारेपेक्षा त्यांना अधिक कळतं. एक परिपक्व नेता आहेत आणि त्यांना कळतं की जातीयवाद काय आहे, त्यांना काय कळतं किंवा काय कळत नाही हा मुद्दा वेगळा. केदारला काहीतरी बोलायचं. केदार पटकन बोला. आणि म्हणून मी येतो. गणेश हाके मी येतो. केदार बोला. गणेश हाके मी येतो. केदार बोला. नाही, मला काय वाटतं जी आपण चर्चा करतोय ना ती फक्त आपण वैचारिक मुद्द्यावरती करतोय की वैचारिक दिवाळीखोरी नितीश कुमारांनी केली का, ती केली असेल नसेल काय असेल आपण त्याला वाईट चांगलं आपण म्हणू शकतो. आणि वैचारिक दिवाळी केली असेल, आपण समाजवादी विचारांचे नितीश कुमार आहेत, जयप्रकाश नारायणची आपण वैचारिक पार्श्वभूमी नितीश कुमार आणि लालू प्रसादांच्या राजकारणाच्या पाठीमागे होती आणि त्यांनी बिहारमध्ये मागास जातींचं राजकारण केलं, कनिष्ठ जातींना पुढे राजकारणात आणलं. हे जरी फॅक्टर असेल तरी आता देशाचं राजकारण कुठे चाललंय आणि मग त्याला देशाच्या राजकारणामध्ये जे नरेंद्र मोदींचं एक वर्चस्वशाली नेतृत्व पुढे येत आहे आणि त्याला सेटबॅक देण्याचा प्रयत्न नितीश कुमारांनी केला होता 2013 मध्ये. आणि या निर्णयामुळे नितीश कुमारांची जी राष्ट्रीय छबी होती की भावी पंतप्रधान होणार आहेत किंवा भावी पंतप्रधानाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, तो मुद्दा तर गौण झाला आहे, आता तो मागे आला मुद्दा. पण असं आपण का बघत नाहीये की लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांचं मागचं जे 20 महिन्याचं जो संसार होता त्याच्यामध्ये कितपत संवाद होता, त्यामध्ये तुमचा मुद्दा पोहोचला. कुमार सप्तर्षींशी आता मला संपर्क करायचा आहे. कुमार सप्तर्षींशी संपर्क होऊ शकतो आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी, या चर्चेमध्ये मला तुम्हाला आणायचं आहे. कसं बघताय, काय म्हणणं? असं आहे की लोकशाही प्रणालीमध्ये अनेक विसंगती असतात, हे आपण कबूल केलेलं आहे. म्हणजे असं कोणी सांगत नाही की लोकशाहीमध्ये विसंगती नसतात. राजकीय पक्षाच्या एका पक्षाच्या अंतर्गत विसंगती असतात, पण याची गोळाबेरीज होऊन एक जनादेश तयार होतो. आणि तुम्हाला काही नवीन साठगाठ करायची असेल तर इलेक्शनच्या तोंडावर करावं लागते. तर इथे इलेक्शनमध्ये भाजप आणि हे लालू प्रसाद काँग्रेस आणि यांचं गठबंधन जीव तोडून लढलं. तर आज प्रथम म्हणजे जनतेचा जो आदेश आहे त्याच्याशी गद्दारी आहे. ती कोणी केली तर ती भाजपने केली आणि ती नितीश कुमारने केली. असं का घडतं हा प्रश्न आहे. तर माणसं लहान असतात आणि राजकारण मोठं होतं. आज ते भाजपला यश येते, आनंदाच्या उकळ्या फुटतायत, उद्या वेगळं काहीतरी होईल. कारण आपण या देशामध्ये आणीबाणी कशी आली, नुसत्या डावपेचानं आणि सत्ता हातात असताना तर काही केलं की ते पवित्र होतं, अशा समजानी जी आणीबाणी आली होती. त्यावेळेला आम्ही तुरुंगात असताना लोकांना भेटीला आलं, विचारायचं बाहेर लोकांचं काय, तर ते म्हणे लोक खुश आहेत. इतकं वाईट वाटायचं त्यावेळेला आणि कधी हे जाईल काय माहीत नाही. पण ज्या वेळेला आम्ही जेलमधून आलो आणि लोकांना सवड मिळाली तेव्हा लोकांनी राग आपला व्यक्त केला आणि फेकून दिलं तिथे. तर ते भाजप त्या दिशेनं चालली असं माझं मत आहे. आज खरोखर जर त्यांना जनादेशाची गद्दारी करायची होती तर त्यांनी आता निवडणुका घ्यायला पाहिजे, दुसरं काय मार्ग आहे. आणि मग खुशाल भाजपच्या त्यांचे गळ्यात गळे घालून त्यांचं हे नवा महोत्तर म्हणतात त्याला, असं लग्न म्हणजे घरचं सोडून परत बाहेर त्याला महोत्तर म्हणतात. तर असं महोत्तर लावलेलं त्याला परत मागायचं होतं ना जनादेश.
ती हिंमत नाही म्हणून तुम्ही रातोरात सगळ्या काळ्या फिरवता, डावपेच करता आणि सकाळी जाऊन नवीन शपथ घेता. हे सगळं विचित्र आहे. हे लोकशाहीला मारक आहे एवढं नाही, तर हे उद्या भाजपचे अंगलट येणारे प्रकरण. बरं, दुसरं असं आहे की हे नितीश कुमार काय ते आमच्या पक्षातच होते, पण लालूंना जी पॉलिटिकल समज होती आणि तिथे जे राजकारण बिहारचं खरं परिवर्तनकारी राजकारण म्हणजे कर्पुरी ठाकूर हे करत होते. कर्पुरी ठाकूरनी कधी जातीचे तुकडे तुकड्याबद्दलचा अस्मिता दिल्या नाही. त्यांनी एक स्लोगन दिलं होतं, आगडे आणि पिछडे. आणि आगडे आणि पिछडे या पिछड्यामध्ये नितीश कुमार आणि लालू येतातच ना. मुस्लिम येतात, दलित येतात, सगळे येतात. आणि त्यावेळेला बिहारचं स्थिर राजकारण चाललं होतं. त्याच्यानंतर हे रामविलास पासवान आपापल्या जातीचं, लालूचं राजकारण, मग नितीश कुमारचं कुर्मी राजकारण, हे राजकारणाचे नंतरचे फाटे आहेत. आणि त्याचा बीजेपी उपयोग करून घेतं. तो ते करून घेणार हे बरोबर आहे, पण त्याच्यामुळे दिशा भविष्याकडे जाणारी आहे का भूतकाळाकडे जाणारी आहे, हा मोठा प्रश्न आहे आणि चिंतेचा विषय आहे. कुमार सप्तशृंगी परवा एक मांडणी फार जर्मनीचे लोक महत्त्वाची आहे. आमच्या गांधी भवन मध्ये आले होते. बोला 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 डॉक्टर एकच आहे. बोला बोला. गांधी भवन मध्ये एक जर्मनीची टीम आली होती, तर त्यांनी असं सांगितलं की छळछावण्या आपण केल्या होत्या, आपण जीवनचा संहार केला, हे सगळं झाकण्याचा खूप प्रयत्न करत होते. कारण ते आपलं घाणेरडंचा इतिहास आहे. हा घाणेरडा इतिहास झाकायचा प्रयत्न करणाऱ्या आतापर्यंत प्रयत्न होता. त्या तरुण पिढीने सांगितलं, का बरं असं का होऊ शकत नाही की एका काळामध्ये एक पिढीच्या पिढी मूर्ख असू शकते. तसं चालू आहे का भारतात? काही शंका येणे घ्यायला जागा आहे. सगळ्यांचा सगळा कॉन्शियस जातो आणि हिटलर सारखा एक वेडा माणूस, मॅनियक माणूस, म्हणजे आजारी माणूस, याला संबंध जर्मन जनता निवडून देते. तर ती मुलं म्हणाली की छळ छावण्या हा टेक्स्टबुकचा भाग पाहिजे. आमचे पूर्वज कधीतरी मूर्ख बनू शकतात, तर आता देशामध्ये एकेकाला मूर्ख बनवण्याचं. मला नितीश कुमार मला भेटला तर मी नक्की प्रश्न विचारेन की आता तुझं गोरक्षक दल उभं करताय, कारण गावागावात शाखा नसेल पण गाय असेल, त्या गायीच्या भोवती गोरक्षक एक सेना आहे, स्ट्रॉंग ट्रुपर्स सारखी. त्याला तुमचा पाठिंबा आहे का? तुम्ही मुस्लिमांच्यावर रोज हल्ले करता, त्याला पाठिंबा आहे का? आणि जर भाजपमध्ये एकही मुस्लिमाला तिकीट देण्याची दानत नसेल आणि द्यायचंच नाही असा निर्णय असेल, तर तुमच्याबरोबरचे जे मुस्लिम आमदार आहेत त्यांनी मग आता कुठे जावं? लालूकडे जावं का तुमच्यामध्ये राहावं? आता परत हे सरकार अगदी कुमार सप्तर्षी हे सगळे मुद्दे फार महत्वाचे आहेत. कुमार सप्तर्षी हे मुद्दे फार महत्वाचे आहेत. गणेश हाके कसं बघताय? नाही, आता डॉक्टर असे बोलले की हा जो निर्णय झालेला आहे की तिथल्या म्हणजे जेडीयू मधल्या मुस्लिम आमदारांनी आता कुठे जायचं, पण तो पुढचा मुद्दा आहे. मुळामध्ये ही गद्दारी आहे, ही लोकांच्या भावनेची गद्दारी आहे असं जेव्हा डॉक्टर म्हणतायत. नाही बघा, दोन गोष्टी आहेत. तुम्ही ज्या अँगलनं पाहता आहात, आता साम्यवाद्यांनी सगळ्या देशाची आणि जगाची वाट लावली. आता ते जर म्हणत असतील की भाजप वाईट आहे, भारतीय जनता पार्टी, तर त्या म्हणण्याला किती किंमत द्यावी. हा बघ, दुसरी गोष्ट, कुमार सप्तर्षी ज्या पद्धतीने बोलतायत की ती ही शंभूक सगळ्या साम्यवाद्यांनी जगाची वाट लावली आणि तुम्ही त्या वाटेवर आहात. लालूच्या भ्रष्टाचारी लालू बरोबर सत्तेमध्ये राहायला पाहिजे होतं. नाही, ऐकून घ्या. मला सांगा की मला डॉक्टर कुमार सप्तर्षींना प्रश्न विचारायचा आहे की हा काय शंभूकचा आवाज काहीतरी येत नाही. शंभूक बोला. काढलेलं नाही, कुठलेही अँटी रोमिओ स्क्वॉड तयार केलेलं नाही, कुठलंही गोरक्षक दल आम्ही काढलेलं नाही आणि आम्ही कुठल्या अर्थाने जगाची वाट लावतोय गणेश हाकेंनी एकदा स्पष्ट करावं. तुम्ही तुमच्याच देशातल्या लोकांना मारता आहात. तुम्ही तुमच्याच देशातल्या लोकांना, ज्या महाराष्ट्रामध्ये पानसरे आणि दाभोळकरांसारख्या लोकांचा खून होतो, दाभोळकर कदाचित साम्यवादी नसतील, पण जे लोक अंधश्रद्धेच्या विरोधात भांडतात त्यांच्या गुन्हेगारांना तुमचं सरकार शोधू शकत नाही, सापडलेल्या गुन्हेगारांना नीटचं शासन करू शकत नाही आणि तुम्ही तुमच्याच देशाची वाट लावता. आणि तुम्ही कुठल्या तोंडाने आरोप करता की साम्यवादी लोक जगाची वाट लावत सुटलेत म्हणून? गणेश हाके, तुमच्या राजकारणात कुठल्याही पद्धतीची नीतिमत्ता उरलेली बरं. शंभूक तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाकेंकडे मी जातो. मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक पूर्वी कुमार सप्तर्षींकडे मी जातो. कुमार सप्तर्षी, नितीश कुमार यांच्याबद्दलचं तुमचं व्यक्तिगत टिप्पणी काय आहे, मत काय आहे, त्यांचं प्रोफाईल कसं सांगाल? नितीश कुमारांचं व्यक्तिमत्व.
नितीश कुमार जयप्रकाश आंदोलनातले ज्युनियर माणूस. लालू त्यावेळेला म्हणजे लालूपेक्षा आम्ही लोक सिनियर, जेपीने बोलून घेतलेलं आम्हाला, आणि मी आणि शिवानंद तिवारी आम्ही सर्वात सिनियर. तर आम्ही ज्यावेळेला लालू निवडून आला युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट युनियनचा प्रेसिडेंट म्हणून, त्यावेळेला त्याचा जास्त परिचय झाला. हा नितीश कुमार मागचा आहे. तर मुद्दा असा आहे की जनता पार्टीमध्ये सतत नितीश कुमार त्याचा मत्सर करायचा, त्याचा द्वेष करायचा. आम्ही लोक समजून सांगायचो, व्ही.पी. सिंग समजून सांगायचे की मंडल आयोगामध्ये फूट नको, तुम्ही यादव कुर्मी फूट करू नका. तर त्याला बळी पडले जॉर्ज फर्नांडिस, कारण ते समाजवाद्यांच्या अंतर्गतली भांडणं होती. आणि जॉर्ज फर्नांडिस नेते करून नितीश कुमार समता दल काढलं आणि 16 लोक बाहेर पडले. मग त्यांचा प्रवास रालोआच्या दिशेने होणं स्वाभाविकच होतं, कारण मुस्लिम मतं लालूकडे होती. लालू बरोबर यादव आणि मुस्लिम असं म्हटलं तर ते फार भयानक कॉम्बिनेशन आहे म्हणजे संख्येच्या दृष्टीनं. म्हणून यांनी कुर्मी आणि बनिया पार्टी म्हणून, त्यावेळेला बनिया पार्टी म्हणायचे, त्यांना एकत्र केलं. म्हणजे जातीच्या समीकरणाचं उत्तर. त्याच्यामध्ये आयडिओलॉजीचा भाग याच्यामध्ये नितीश कुमारमध्ये पहिल्यापासून कमी होता. आणि मधल्या काळामध्ये मध्यमवर्गीय राजकारणामध्ये जो दोष येतो की प्रतिमेला महत्व आहे, तुम्ही चारित्र्य केलंच पाहिजे, ते तर गांधी सांगतात. पण ज्या चालू काळामध्ये तुम्हाला आता राजकारण करायचंय त्याच्यामध्ये प्रतिमा हे डोक्यात भाजपने त्यांच्या घातलं. तुमची प्रतिमा बिघडेल. आणि मग त्या लालूनी त्याला आपण थोरले भाऊ होता आणि तो धाकटा भाऊ आहे असं सांगून त्याचं कमी संख्येने लोक आले तरी त्याला दिलेला शब्द पाळला. राजकारणात काय, सार्वजनिक जीवनात काय, शब्द पाळणं, एकूणच मानवी जीवनात शब्द पाळण्याला फार महत्व आहे. मग हे सगळं केल्यानंतर जे काय आता कॉन्ट्राडिक्शन दिसत आहेत या निर्मित आहेत, फॅब्रिकेटेड आहेत. म्हणजे मी खोट्यात असं म्हणत नाही, पण मग आजच का काढलं हो तुम्ही? बरोबर टायमिंग तुमचं इकडं मोदींनी बोलायचं, सुशील कुमार मोदीने लगेच CBIची हे एन्क्वायरी की लगेच यांचा राजीनामा. म्हणजे JDला सुद्धा माहीत नव्हतं नितीश कुमार काय करणार आहेत, की लगेच यांचं अभिनंदन, त्यांचं लगेच त्यांचे आभार. हे सगळं काय चालवलं आहे? ही नौटंकी नाही का? याच्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये कुमार सप्तर्षी मी पुन्हा येतो, आपण बोलत राहणार आहोतच. पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की हे काय करणार आहेत. कपिल पाटील यांचं आता स्टेटमेंट आहे, त्यांनी पत्रकारांना सांगितलंय की आमचा अपेक्षाभंग झालेला आहे, आम्हाला कोणालाही कुठल्याही कार्यकर्त्याला काहीही माहिती नव्हतं आणि हा निर्णय घेतला गेलेला आहे. ही सगळी चर्चा आपण करत राहू, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो भाजपचं बिहारी कारस्थान. बिहारमध्ये जे काही घडलेलं आहे ते भाजपचं कारस्थान आहे, अशा प्रकारची मांडणी अनेक जण करतायत. ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर कुमार सप्तर्षी असं म्हणत होते की हे कारस्थान आहे, हे बरोबर याच वेळी का घडलं, हे सगळे दुवे जर शोधले तर हे कारस्थान आहे, हे भाजपचं कारस्थान आहे असं त्यांचं म्हणणं आहे. गणेश आके काय सांगा? नाही, मी डॉक्टर सप्तर्षींचे ते मोठे ज्येष्ठ आहेत, विचारवंत आहेत, तरीही मी त्यांची माफी मागून त्यांना मी काही गोष्टी मुद्दाम जाणीवपूर्वक त्या गोष्टीचा तिथं उल्लेख करू इच्छितो. 2000 नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं लालूंनी प्रचार यंत्रणा राबवली, ज्या गोष्टी तुम्ही भारतीय जनता पार्टीला जातीवादी म्हणता, धर्मनिरपेक्षतेचा म्हणजे टेंबा मिरवता आणि ढोंगी ज्याला म्हणतो ना आपण, की तिथली निवडणूक जर तुम्ही बघितली बिहारमधली, ज्या पद्धतीने लालू प्रसादांनी लढवली होती, तिथं निव्वळ जातीवाद. तुम्हाला बिहारमध्ये जातीयतेचं राजकारण इतकं मोठ्या प्रमाणात आहे, इतक्या सगळ्या स्वरूपाची सगळी माहिती असताना सुद्धा निव्वळ भारतीय जनता पार्टीनं एखाद्या ठिकाणी असा जातीयवाद केला. आपण जातीवादी आहे म्हणून त्याच्यावरती आरोप करणं आणि मग त्याचंच कारस्थान आहे असं म्हणणं नाही. बरं का, चुकीच्या पद्धतीचे दोन गोष्टीच्यातल्या
मान्य आहे का नाही तुम्हाला? आम्ही तुम्ही जातीवाद करता? कधीही केलेला नाही. भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही. तुम्ही ज्या सोयीसाठी जातीवाद करणारे लोक आमच्यावरती आरोप करतात, सांगितलं. त्यामुळं ही सगळी परिस्थिती लक्षात घेतला. बिहारमधली परिस्थिती, बिहारमधल्या जनतेचं हित आणि तिथली परिस्थिती, लोकांकडून असलेल्या, नितीश कुमारांकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर तिथं नितीश कुमारांनी घेतलेला निर्णय हा अत्यंत कुठल्याही पद्धतीचा, चुकीच्या पद्धतीचा निर्णय नाही, अत्यंत लोकांच्या हिताचा निर्णय नाही, गणेश आके कुमार सप्तर्षींचं म्हणणं असं आहे, कुमार सप्तर्षींचं म्हणणं असे गणेश आके, ऐका गणेश आके ऐका, कोणी कोणासोबत आघाडी करावी, हे करावं, हा काही प्रश्न नाहीये. तुम्ही कोणासोबतही जाऊ शकता. प्रश्न असा आहे की तुम्ही पुन्हा लोकांमध्ये गेलं पाहिजे होतं. लोकांचा कौल एकदा आलेला असताना तुम्ही हे का केलं, हा आक्षेप आहे. नाही, तेच सांगितलं तुम्हाला की पुन्हा मग असं म्हणायचं आहे का डॉक्टर कुमार सप्तर्षींना की आपण तिथं पुन्हा मध्यावधी निवडणुका तिथल्या लोकांच्या वरती लादायला पाहिजे होत्या? ही परिस्थिती तर आहे का तिथं बिहारमध्ये आज? एक मिनिट, की या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतरच भारतीय जनता पार्टीने कुमार हा सप्तर्षींना निर्णय उत्तर घेतला. देऊ द्या, कुमार कुठल्याही सप्तर्षींना उत्तर देऊ द्या. प्रकारच्या शंभूक मी येतो, कुमार सप्तर्षींना उत्तर देऊ द्या. अगदी बिनशर्त अशा स्वरूपाचा पाठिंबा गणेश आके, देऊन तुम्ही नितीश प्रश्न कुमारांनी विचारलाय, तिथं तुम्ही प्रश्न विचारलाय, कुमार मुख्यमंत्री व्हावं सप्तर्षींना आणि उत्तर देऊ द्या. बिहारमध्ये त्या कुमार सप्तर्षी उत्तर द्या. जो जनादेश दिलेला असतो जनतेनं, त्याला मी गोळाबेरीज म्हणतो. अनेक विसंगती असतात म्हणून ते विरोधी पक्ष निवडून येतो, पण गोळाबेरीज बॉडी पॉलिटिक जी तयार होते ती जनादेशावर तयार होते. आणि कोणी सत्तेवर राहायचं आणि कोणी विरोधी राहायचं ते पक्ष स्वतः ठरवत नसतात, ते जनता ठरवत असते. आणि हे दिल्यानंतर 5 वर्षाचं तुम्हाला स्वातंत्र्य असतं, पण जनादेशाची चौकट मोडायची नसते. तुम्ही जर इतके शत्रू मानलं लालूला, आणि तुम्ही याला मानलं नव्हतं काय नितीश कुमारलाही मानलं होतं. लालूचं लागलं काय? लालूचा कुठला प्रचार जादा? सगळे मोदी, शहा आणि तुमच्या RSSचे भागवत हेच उतरलं ते रणांगणात. लोकांकडे एवढी साधन सामग्री कुठे? लालूनी कष्ट केले आणि लालूनी मनुस्मृतीचं वाचन केलं 200-250 मतदारसंघात. ते खरं आहे. ती म्हणजे त्यांनी आयडिओलॉजी काय मला सांगतो शकता डॉक्टर तुमच्यासारख्या माणसांनी लालूचं समर्थन करावं याचं मला खरोखर दुःख वाटतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यभर तुम्ही ज्या पद्धतीने समाजवादी विचारसरणीने जगलात आणि लालू नाही, याच्या दुर्दैव आहे. मी सांगतो आपल्या देशाचं दुर्दैव तुमच्यासारख्या एका विचारवंतानं लालूचं समर्थन करावं. लालू गरीब होते आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी कशी निवडून त्यांनी पैसे त्यांनी ज्या जातीयतेचं राजकारण करून तिथून लालूने निवडणूक लढली, ती अत्यंत भयावह स्वरूपाची, भयानक अशा स्वरूपाची होती. तुम्हाला मी सांगतो, केवळ त्यांनी सांगितलं, तुम्हाला माहित आहे की मला माहिती नाही आहे, त्या निवडणुकीमध्ये मी बिहारमध्ये गेलो होतो. प्रत्येक ठिकाणी जाऊन ते सगळ्या यादवांना सांगत होते, सुभाष सप्तर्षी साहेब ऐकून या लोकांनी प्रत्येक ठिकाणी नाही पण तुम्ही तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीनं गणेश आके नितीश कुमार अहो ऐका, वंशज है गणेश आके नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, ऐका हो जाएंगे. गणेश आके नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, यादवांना असं भावनात्मक गणेश आके ऐका, समाजाची गणेश आके ऐका, गणेश आके ऐका, सत्तेवर आले होते. गणेश आके ऐका, नितीश कुमार, गणेश आके ऐका, नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील असं कोण म्हणालं होतं? तुम्ही आता काय सांगता मला? शंभूकला काहीतरी बोलायचं, शंभूक बोला. नाही, मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. मला एक अत्यंत महत्वाचा ऐका, गणेश आके शंभूकचा ऐका, गणेश आके शंभूकचा ऐका, पाकिस्तानमध्ये फटाके फुटू द्या, शंभूकचा ऐका, शंभूक बोला. भाजप हे जे सारखं म्हणते ना की आम्हाला जनतेवर निवडणुका लादायच्या नाहीत. अहो, निवडणुकांमुळेच तुम्ही आहात, निवडणुकांमुळेच आपण आहोत आणि राजकीय पक्षाचे आपण सगळे कार्यकर्ते आहोत, तुम्ही सुद्धा आहात. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना आपण डिपॉझिट भरतो, आपण आपलं अनेकांचं डिपॉझिट जप्त होतं आणि त्यातून निवडणूक आयोग निवडणुकीचा खर्च करत असतं. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची आहे की या देशामध्ये अशी परिस्थिती अनेकदा येते. या देशात डिपॉझिट जप्त होतं. ऐका गणेश आके, डिपॉझिट जप्त होतं हे कम्युनिस्टांना एवढं कोणाला माहिती असणार? पण असो, शंभूक बोला. हो, पण त्याचा आम्हाला ऐका, शंभूकचा मुद्दा ऐका.
बोला तो शब्द. पैसा आमचा असतो, जनतेचा पैसा असतो आणि त्याच्यातून आमचे जप्त झालेल्या जरी डिपॉझिट असतील तरी त्याच्यातून ही लोकशाही जिवंत आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. महत्वाचा मुद्दा आहे की जनतेचा जर प्रश्न असेल आणि जनतेची जर चौकट मोडायची नसेल तर नक्कीच कुठल्याही क्षणी निवडणूक घेता येऊ शकते आणि अशा पद्धतीने जर निवडणुका घ्यायच्या नसतील तर निवडणूक सुधारणांचा सुद्धा पाठपुरावा कम्युनिस्ट पक्षांनी इथे सातत्याने केलेला आहे. संजयजी, आणि संजयजी, आणि या पद्धतीने- मला या सगळ्यांच्या ह्या पद्धतीने सगळ्या लोकांवर निवडणुका लादायच्या नाही, विचारांच्या- निवडणुका लादायच्या बरं का, नाही, हे विचारांच्या म्हणत वरती मला माझं एक आपण मत लोकशाही मांडायचं आहे. नाकारत आहोत का हा प्रश्न मला गणेश ऐका गणेश हाके त्यांचा प्रश्न ऐका. ते म्हणतायत की निवडणुका लादायच्या नाहीत, या नावाखाली तुम्ही लोकशाहीच नाकारता आहात, त्याचं काय करायचं? नाही, दोन गोष्टी याच्यामध्ये. कुठलीही लोकशाही नाकारत नाही, लोकशाहीचा कुठेही गळा घुटण्याचा प्रकार इथे झालेला नाहीये. शेवटी जे काही सरकार आलेलं आहे ते लोकांनी निवडून दिलेलं लोकांचं सरकार आहे. ते आमदार नाही आहेत का? ते जे सत्तेवर आले त्यांचं संख्याबळ नाहीये का? ते संख्याबळाच्या जोरावरतीच तिथं सत्तेवर आलेले आहेत. तुम्हाला मी तेच म्हटलं सांगितलं ना, पाहिजे. तुम्हाला मी तेच म्हटलं महाराष्ट्रामध्ये ऐका, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आले आणि सरकार स्थापन केलं. सगळ्यांची पोटदुखी एकच आहे. ऐका ना, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आले लालू आणि प्रसाद सरकार सत्तेवर स्थापन आला, झालं तर भ्रष्टाचारी काय? माणूस राहिला तर यांना चालतो. पण भारतीय जनता पार्टी सत्तेवर चालत नाही किंवा भारतीय जनता पार्टीने सत्तेवर येऊ नये आणि आल्यामुळं ही सगळी पोटदुखी आहे. सगळ्या देशभर भारतीय जनता पार्टीला मिळत असलेला प्रतिसाद आणि ज्या पद्धतीने देशातलं सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करते, या सगळ्या गोष्टींच्यामुळं, या सगळ्या विरोधकांच्या, मग समाजवादी असतील, साम्यवादी असतील, बाकी सगळे लोक असतील, काँग्रेस असेल, गणेश हाके सुरू झालेली आहे. तुम्ही निवडणुका लादायच्या नाही असं म्हणता आहात. गणेश हाके आम्हाला भीती अशी वाटते की काही दिवसांनी तुम्ही निवडणुका बंदच करून टाकाल, भाजपा एकमेव पक्ष उरेल, तुम्ही निवडणुकाच बंद करून टाकाल. आहे ते काय चाललंय? संजयजी ऐकून घ्या. संजयजी ऐका, काय मोठं असं आकृत घडलेलं आहे. मला सांगा की नितीश कुमारांनी पुन्हा मला सांगा मुख्यमंत्री होणं त्यात वाईट काय, गैर काय आहे आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना राजू वाघमारे काय गैर आहे? ठीक आहे ना. राजू वाघमारेंना बोलू द्या. गणेश हाके मुद्दा पोहोचला. राजू वाघमारेंना बोलू द्या. गणेश हाके मुद्दा पोहोचला. राजू वाघमारे बोला. संजयजी, मला डॉक्टर कुमार सप्तर्षींना पण विनंती करायची आहे की आपण बीजेपी बरोबर लोकशाहीच्या गप्पा मारतोय. लोकशाही कशी जिवंत आहे आणि पक्षाचा आणि जनतेचा जनाधार, या जनाधारावर राज्य करता येतं हे आपण बीजेपीला सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्या बीजेपीच्या कोशामध्ये लोकशाही हा शब्दच नाहीये. अहो, हे लोकशाहीचे दरोडेखोर आहेत. आज गोव्यामध्ये जनतेचा जनाधार काय होता, यांनी दरोडा घालून सरकार टाकलं. मणिपूरमध्ये जनतेचा जनादेश काय होता, यांनी दरोडा टाकला. आज बिहारमध्ये जनादेश काय होता, यांनी दरोडा टाकला. प्रश्न असा आहे सर की बीजेपी आणि लोकशाही, कारण आरएसएसचं जे वागणं आहे, ज्याच्या मुशीतून बीजेपी आहे ते हुकुमशाही पद्धतीचं आहे आणि त्या हुकुमशाही स्वतंत्र चर्चा करायला पाहिजे. लोकशाही कुठे येतच नाही. दरोडे कुणाचे अधिक आहे जर आपण आणि 60 वर्षामध्ये कुणी किती दरोडे घातले. गणेश हाके हा शोध लावत असतील की नितीश कुमार जरी तिकडे गेले तरी लोकांनी निवडून आलेलं सरकार आलंय. आता असं जर कोण बोललं राजकीय पक्षाचा प्रवक्ता, तर त्या पक्षाची दिवाळखोरी वैचारिक किती आहे आणि प्रवक्त्यांची किती आहे हे तुमच्या लक्षात येत नाही का? कारण ज्यांना लोकशाहीच कळली नाही ते या लोकशाहीबद्दल. राजू वाघमारे तुमचा मुद्दा पोहोचला. कुमार सप्तर्षी, आम्ही जेव्हा जनता पार्टीत होतो आणि त्यावेळेला सर्वांची मिळून आघाडी होती, सर्व पक्ष अधिकृतरित्या विलय पावलेले होते. फक्त जनसंघ आणि या लोकांनी आपल्या ऑफिसेस, संघटना विलय केलेल्या नव्हत्या, बाकीच्यांनी केल्या. आणि मग जे सामुदायिक निर्णय प्रक्रिया व्हायची आणि त्यात जो निर्णय व्हायचा तो निर्णय परत संघाचा आदेश आल्यानंतर बदलला जायचा आणि त्यामुळे जनता पक्ष फुटला. म्हणजे भाजपच्या लोकांना आजचे जे आहेत कधीची सवयच नाही की आपल्या पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीतून आलेले विषय मानायचे. त्यांना ना जनादेश मान्य, ना पक्षादेश मान्य, त्यांना फक्त संघ आदेश मान्य. आता या विसंगतीमध्ये ज्या वेळेला नितीश कुमारला बदनाम करायचं असं ठरेल, दुसऱ्या दिवशीपासून यांचं सैन्य लागेल
फार बेकार माणूस, फार बेकार माणूस. म्हणून तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न आहे. ज्या वेळेला तुमचा विरोधी असतो तेव्हा बदनामाचं सैन्य अंगावर येतं. ज्या वेळेला तो चांगला असतो, नितीश कुमार फार चांगला माणूस, तुमच्या इतकी उत्तम स्तुती समाजवादी लोक नाही करू शकत, हे आम्ही कबूल करतो. तुम्ही करायचा निर्णय झाला आदेश, तर काल काय बोललो आज काय बोललो याचा काही संबंध नसतो. रोज ताजं बोलू शकता, पण फक्त तुम्हाला संघाचा आदेश पाहिजे. तर त्याप्रमाणे झालं तर होईल ते. पण म्हणून तुम्ही कधी लोकशाहीची कदर केली का, हा नंबर एक. आणि तुम्ही जे सारखं खर्चाचं काढताय ना, त्यामुळे जी आवटेनं शंका आली ती माझ्या मनात आधीपासूनच आहे की तुम्ही लोकसभा टाळाल. तुम्हाला आदेश आहे आणखीन 10 वर्ष राहण्याचा म्हणून नव्हे, तुम्हाला आदेश मिळणार नाही अशी भीती वाटली की तुम्ही लोकसभेच्या खर्चाचं पिल्लू बाहेर काढा. म्हणून ते आत्ताच होऊ द्यात, खर्च होऊ द्यात, पण इलेक्शन घ्या बिहारमध्ये. गणेश आके सगळा खर्च तुम्ही जाहिरातींवरच dangerous करावा केलं. असं काही नाहीये. सगळा खर्च जाहिरातींवर करावा असं काही नाहीये. निवडणुकांवर पण करावा लागतं. डॉक्टरांना वाटतं, डॉक्टरांना नाही कसं आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टी पाहतात, ते राजकारण पाहतात. त्यांना त्यांच्या पलीकडं मी सांगतो मला की, आणि मी तुम्हाला सांगितलं ना, आता मी बोलायला नको आहे की आपल्या इथं सुद्धा जी काही देशाची काही वाट मध्यंतरी लावली, हे कोणी लावली तुम्हाला सांगतो. अहो मला सांगा ना की समाजवाद्यांचं आता अस्तित्व आहे का काही? नुसते विचार फक्त मांडत जाऊ द्या, समाजवाद्यांचं आणि साम्यवाद्यांचं सोडून द्या. म्हणजे देशाची समाजवाद्यांचं साम्यवाद्यांचं सोडून द्या. समाजवाद्यांचं साम्यवाद्यांचं मला सोडून द्या. ऐकूया. नाही मला काय म्हणायचं, फक्त भारतीय जनता पार्टीवरती, नरेंद्र मोदीवरती आरोप करणं यांची हुशारी कशात आहे तुम्हाला माहिती आहे का? ऐका त्यांच्या आक्षेपाला उत्तर द्या. त्यांच्या आक्षेपाला उत्तर द्या. तुम्हाला लोकशाही गणेश आके आपलं दुसऱ्यांना दिवाळखोर म्हणतात. गणेश आके तुम्ही भाजपच्या प्रदेश मुख्यालयामध्ये बसलेले आहात. गणेश आके तुम्ही भाजपच्या प्रदेश मुख्यालयामध्ये बसलेले आहात. एका पक्षाचे बरं का, पक्षाचे भाट म्हणून काम करणं वेगळं, आणि व्यावहारिक आणि प्रामाणिकपणं जे आहे ती वस्तुस्थिती स्वीकारणं, जनतेचा कौल स्वीकारणं. एखाद्या पक्षात ठीक आहे, काहीतरी मिळणार आहे मला कुठल्या माझ्या पक्षाचा मी प्रवक्ता म्हणून बोलतोय, अशा पद्धतीने त्या दुसऱ्या पक्षावरती वाटेल ते आरोप करणं म्हणजे प्रवक्ता नाही वागणारे. थोडंसं तुम्ही काय करा माहितीये का, की तुम्ही तुमच्या त्या प्रवक्ता ह्या संज्ञेमध्ये बसतच नाही. तुम्ही थोडंसं काय करा, नीटपणे जरा अभ्यास करा, विचार करा प्रवक्त्याच्या संज्ञेचा, प्रवक्ते कसे आहे. एक काम करूया, तुम्हा दोन्ही पक्षांची प्रवक्ता प्रशिक्षण शिबिर मी येतो कार्यशाळेमध्ये. आता त्यावर चर्चा करू नका, मुद्द्यांबद्दल बोला. राजू वाघमारे, लोकशाही बद्दलची भूमिका मात्र गणेश आके मांडत नाहीयेत, काय म्हणतात? लोकशाही बद्दलची भूमिका संजयजी गणेश आके किंवा त्यांचा भाजप पक्ष हा मांडूच शकत नाही, कारण त्यांच्या पूर्णपणे शब्दकोशामध्ये हा शब्दच नाहीये. मक्तेदारी आहे ते काँग्रेस. त्याच्यामुळे प्रश्न असा पडतो संजयजी की लोकशाहीच्या गोष्टी आपण फक्त दाखवायच्या असतात. नरेंद्र मोदींनी संसदेवर डोकं टेकवून त्यांचे डोळे पाण्याने भजले, पण नरेंद्र मोदी संसदेत येऊन किती वेळा उत्तर देतात, ते मन की बात करतात. अशा पद्धतीने जनतेचा जो राजू वाघमारे माझा वेळ संपत आलाय. करायची नाही. वाघमारे दुसरं काहीतरी नवीन बोला, राजू वाघमारे बोला जरा, बौद्धिक बोला, बौद्धिक जरा. बौद्धिक काय, ज्या देशाच्या पंतप्रधानांना गणेश आकेजी, ज्या देशाच्या पंतप्रधानांना बीएसएनएल चालवण्यात इंटरेस्ट नाही, पण रिलायन्स जिओचे कार्ड विकण्यात इंटरेस्ट आहे, त्यांच्याकडनं लोकशाही काय अपेक्षा ठेवणार? त्यांच्याकडनं आम्ही लोकशाहीची कुठली अपेक्षा ठेवणार? उद्या मलाही विकतील, माझ्या देशाचा पंतप्रधान मला विकेल, याची भीती वाटते मला, याची भीती वाटते. या भीतीबद्दल तुम्ही कुठली शाश्वती देताय गणेश आके? प्रवक्ते म्हणून, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून काय शाश्वती देता? तुम्हाला अपेक्षा पूर्तीसाठी हे सरकार, या देशाचे नेते नरेंद्र मोदी काम करतायत. आणि दुसरी गोष्ट गणेश आके माझा वेळ संपलाय. गणेश आके माझा वेळ संपलाय. कुमार सप्तर्षी माझा वेळ संपलाय. पण मला एक सांगा, हा जो आक्षेप आहे की लालू भ्रष्ट आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही लालूंचं समर्थन कसं करता, असा मुद्दा भाजपमधून कायम पुढे येत असतो, काय म्हणणं? मी जायचो. कुमार सप्तर्षी.
हां, त्याचं असं आहे की जे संसदीय राजकारण आहे त्याच्यामध्ये पैशाचा इतका वापर सुरू झाला आहे, तर जर पैशाचा वापर काहीच करायचा नाही म्हटलं तर कोणी राजकारणामध्ये राहूच नाही. म्हणजे आमच्यासारखे त्याचंच उदाहरण आहे. आम्ही ठरवलं की नाही करायचा तर राहिलं नाहीत. तर लालू अजून संन्यास घेत नाहीत आणि भाजपने एका बाजूनं पैशाचा वापर केल्यानंतर त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजून होतं. आज भाजपमध्ये किती भ्रष्टाचारी लोक आहेत, त्यांची का चौकशी होत नाही? रोज भेटतात, रोज त्यांच्याबरोबर संघर्ष होतात, किंवा काँग्रेसमधून त्यांच्याकडे आला तर त्यांनी म्हणजे ते हरिद्वारचं स्वर्गकुंडच केले. कुमार सप्तर्षी मुद्दा पोहोचला. शंभू तरुण कार्यकर्ता म्हणून, तरुण राजकीय कार्यकर्ता म्हणून एकूण या घटनेकडे कसं बघता तुम्ही आणि किती गंभीर आहे असं वाटतं? 30 सेकंद. हे अत्यंत गंभीर आहे. लोकशाही धोक्यात आहे आणि लोकांनी निवडणुका त्यांच्यावर लादल्या गेलेल्या नाहीयेत. तर त्यांच्यावर समजा निवडणुकीची वेळ आली तर त्यांच्यावर निवडणूक ही लादली गेलेली नाहीये. तो त्यांचा लोकशाही अधिकार आहे आणि लोकशाही टिकून राहण्यासाठी लोकांनी जर समजा निवडणुकीचा प्रस्ताव आला तर त्याला सामोरं गेलं पाहिजे. अगदी शंभू मुद्दा पोहोचला. ही सगळी चर्चा अतिशय महत्वाची. सगळ्या नामवंतांचे मनापासून आभार. आज मी इथंच थांबणार आहे. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. आता आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता असतो. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.